शांताबाई ब्रश केला? हो हो, ब्रश केला ना, आत्ताच केला ब्रश. लवकरच उठले वाटते तुम्ही. किती वाजता उठले तर? मी काय 6 वाजता उठली ना. हा काय, 6 वाजता उठून गेल्या. आणि बाकीचे बाकीचे झोपलेच आहे वाटते. काय बोलता काकू, झोपलेच आहे काय? बाकीचे उठा ना म्हणा लवकर. 8 वाजले, तोंड गिंड धुवा, नाश्ता गिस्ता करा. उठवलं काम नाही केले? उठवा लागन ना आता. रात्री म्हटलं लेट झोपले, त्याच्यानं काही उठवलं नाही. झोपू द्या म्हटलं, नाही तर मग झोप नाही जात तर चिडचिड वाटते ना, आणि आळस येते मग. हो, झोप नाही जात तर फ्रेश नाही लागत, मग दिवसभर असं तोंड फाडत राहा लागते. हो, त्याच्यानं म्हटलं झोप जाऊ देतो, मग उठवून त्याले. आता उठवा लागन. 8 वाजले ना, 8 8:30 वाजून राहिले आता. हो तर शांताबाई आता उठून द्या त्याले. 8:30 वाजले आणि नाश्ताही बनलाच आहे, आता बनण्यातच आलाय. तर उठा म्हणा, हातपाय धुवा, फ्रेश व्हा आणि नाश्ता गिश्ता करून रेडी राहा. ठीक आहे ना, उठवतो मग त्याले. काकू, तुम्हाला चहा पाहिजे का? नाश्ता केल्यावर चहा घ्या ना तुम्ही. चहा काय राहू दे ना, आता नाश्ताच करून घेऊ ना. अजून चहा पिन तर मग नाश्ता करायची इच्छा नाही होणार. भूक मोडून जाते मग. आता नाश्त्याचा टाइम आहे तर नाश्ताच करून घेऊ, मग चहा घेऊन घेऊ. ठीक आहे ना काकू, उठवतो मग यायले. चला मग उठू. हो, चाल बरं. प्रीती, तू आई बी मस्त झोपली. सकाळ झाली तरी मस्त झोपूनच आहे. हो ना, आईले मस्त झोप लागली. नाही तर आई 8 8:30 वाजेपर्यंत झोपतच नाही. सकाळीच उठून जाते 6 नाही वाजत तर. आणि इथं पाय ना, मस्त झोप लागली आईले. चंद्रकला, चंद्रकला. गुड मॉर्निंग शांता काकू. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. उठली काय तू? सात्रीतच झोपून आहे. निघ ना इकडे बाहेर. उठली ना मी, अर्धा घंटा झाला, पण लोटूनच आहे. मी म्हटलं थंडी आहे, थंडीच्यानं लोटूनच राहू बा. कायची थंडी आहे हो अशा? लेकरं तर मस्त अंगणात खेळून राहिले. लेकरं तरी तुमच्यापेक्षा चांगले आहे. त्याला सांगा नाही लागत, उठा नाही लागत. उठले ना, मस्त खेळून राहिले अंगणात. लेकरायले कायची थंडी लागते? खेळण्यात तसं व्यायाम होऊन जाते ना लेकरायचा. काहून आशा, उठा नाही लागत काय म्हटलं? उठ ना. उठ, हातपाय धुये. नाश्ता झाला ना, नाश्ता करून घ्या. हो काकू, उठतो ना. बबिता, बबिता. आई, उठले तुम्ही? हो हो, उठली ना मी. काहीची उठली. उठ ना. 8:30 वाजून राहिले. उठ ना आता. हो आई, उठतो ना. गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग म्हणतं चंद्रकला? उठ ना. झाली झोप? हो शांताबाई, झाली आता झोप. झोप झाली बापा. रात्री काय गोष्टी 12-1 वाजेपर्यंत गोष्टीच चालल्या आपल्या. त्याच्यानं लेट झोपलं तर जाग नाही येत मग सकाळी. लवकर झोपा तर लवकर जाग येते. आणि आपण लेटच झोपू 12-1 वाजता तर खरंच 6 वाजता उठू काय आपण? झोप होते काय मग? 1 वाजता झोपशील तर 5 घंटेत काय झोप होणार आहे? हो, ते तर आहे, झोप नाही होत. लेट झोपलं तर लेट जाग येते बापा. सगळेच उठले काय तर? हो, सगळेच उठले ना. लेकरही उठले, मी उठली, प्रीती उठली, लताई उठली. तुही सून बी उठली. अन तू पाय ना, झोपलीच आहे. उठली ना, मी उठली. उठ मग बाई बबिता, उठ म्हटलं. आणि फ्रेश होय. बाथरूम खालीच आहे ना. हो, चालली जातो आई मग मी आता बाथरूमला. हो, आणि तोंड गिन धुवाले गरम पाणी आहे म्हटलं. गरम पाणी घेजो, थंड्या पाणीने नको देऊ हातपाय. बाप्पा सुनेची काळजी. तसं नाही आहे हो ते चंद्रकला. माझ्या सुनेची काळजी नाही, सगळेसाठीच आहे म्हटलं ते गरम पाणी. आता ते चालली बाथरूमात तोंड गिन धुवाले तर सांगतो तिले का थंड्या पाण्याने नको धुऊ बा, गरम पाणी आहे. अच्छा, सगळेसाठी आहे काय? तर चांगली गोष्ट आहे ना मग. चाल गड्या, मी उठतो आता. उषाबाई, नाश्ता व्हायचाच होता तुमचा? हो, थांबली होती ना तुमच्यासाठी. म्हटलं सगळेले उठू देतो, मग संग करन बा नाश्ता. माय बाई, पाय बरं, उषाबाई वाट पाहत बसली आपली. कधी उठन, कधी फ्रेश होईन आणि कधी नाश्ता करन. आणि कोणती बाई राहिली असती तर आतापर्यंत नाश्ता गिश्ता करून चाय गी पिऊन अलग झाली असती. उषाबाई, नाही थांबायला पाहिजे होतं तुम्ही आमच्यासाठी. 6 वाजता उठल्या म्हणता आणि 6 वाजतापासून आता 8:30 वाजले. चहा नाही, नाश्ता नाही. बसल्या तशाच. काय होती तर मग एखाद्या दिवशी लेट नाश्ता केला तर? नेहमी थोडी येवाचे राहिले. आणि आताही आले असते काय तुम्ही? नाही, पण पोराचं लग्न आहे त्याच्यानं आले. तर त्याच्यानं म्हटलं संगमंग नाश्ता, संगमंग जेवण चांगलं वाटते. संगमंग जेवण करतो, संगमंग नाश्ता करतो तर. हो आता हे गोष्ट तर आहे. संग मग नाश्ता करा तर नाश्ता धकते म्हटलं ना. आपण एकटं करा तर नाश्ता धकत नाही. नाही तर काय मग? लतानं भावनानं केला का नाश्ता? हो, त्याले म्हटलं तुम्ही कायले वाट पाहता, तुम्ही करून घ्या म्हटलं. तर लेकरायले द्या आणि तुम्ही करून घ्या. तर लेकरायले दिला त्या दोघीनं. लेकरा वेकरायचा झाला म्हणा नाश्ता, त्याचं टेन्शन नका घेऊ. हो, लेकरायले कायले थांबून ठेवा. नाश्ता झाला का गरम गरम करून घ्या नाश्ता. स्वयंपाक झाला का गरम गरम जेवण करून घ्या. वरण भात खायचा आहे, भाजी पोळ्या खायचा आहे. जे खायचं आहे ते खाऊन घेत जा म्हणा. आई, राणीनं केला नाश्ता? हो, केला ना. राणी लक्ष्मी संगमंगच केला दोघी जणीनं.
हा काय गण्यानं तर केलाच असन. हो, गण्या, चंदू, राजा, रिया हे लेकरायनं शिला गिला संग मगच नाश्ता केला. 5-6 लेकरायनं. आपल्यापेक्षा मज्जा तर लेकरायला येऊन राहिली. संग मग राहायला भेटून राहिलं, संग मग झोपायला भेटून राहिलं, हा संग मग खेळायला भेटून राहिलं. मस्त गमून राहिली इथं लेकरायले. हो ना, 4-5 दिवस लेकरायची मज्जा आहे. आपली मज्जा आहे, लेकरायची मज्जा आहे. हो ना काकू. करा ना हो, नाश्ता करा ना. गरम गरम आहे पोहात. हा थंड होईन ना नाश्ता मग. हो करा, गोष्टी होते न नाश्ताही होते. करा मग गरम गरम. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बापरे लता, अंग पाय धुवून मेकअप करून तयार आहे. काय करा मग, पाणी तपलं होतं तर करून घ्या म्हटलं आंघोळ. पहिला नंबर लावून घ्या बा. हा मग कधी लागते नंबर न काय नाही. आता सावटे लोक आहे तर अंग पाय धुवायला टाईम लागते ना. त्याच्यानं म्हटलं वाट नाही पाव. शिलाची आंघोळ करून दिली आणि मी नाही आंघोळ केली. झाली आमची मायलेकीची आंघोळ. हुशार आहे म्हटलं लता अशा गोष्टीत. हा तुम्ही झोपास घेत जा 8-8 8:30 वाजेपर्यंत. हा लता पाय बरं, अंग धुवाले भेटते का नाही धुवाले भेटत. हा पाणी राहते का नाही राहत बा. त्याच्यानं लवकर तुटली म्हटलं ते अंग पाय धुवाले. नाही नाही काकू, तसं नाही आहे. पाणी असं कसं नाही राहणार सूरजच्या घरी. हा 2-2 3-3 टाके आहे त्याच्या घरी. पाणी गिनी कम नाही पडत म्हटलं. पण आंघोळीला टाईम लागन ना. आता एवढ्या जणी आहे, लेकरं आहे, पाहुणे आहे, टाईमच लागते. त्याच्यानं म्हटलं बाथरूम खाली आहे तर घुसूनच जाऊ बा बाथरूमात. चांगलं झालं ना, अंग पाय धुवून रेडी आहे तर. नाश्ता केला त्या? हो झाला ना, माया नाश्ता झाला. काहीचा झाला, लय वेळचा. हा काय चांगलं आहे ना. करा तुम्ही नाश्ता करा, मी बाहेर थांबतो उन्हीत. बरं घे मग ऊन घे. आम्ही नाश्ता वास्ता करतो. थोडस बाहेर बसा लागन बाप्पा ऊने. हॅलो. हा बोल ना रुपा. झाला काय मावशी चहा नाश्ता? हो हो चहा नाश्ता झाला ना आमचा आत्ताच झाला. आठवण आली नाही आमची? हो आठवण आली ना तुमची. काय चालू आहे बा म्हणून लावला फोन. मस्त गमून राहिलं सण आता सगळ्या जणी गेल्या तर. आता उठले म्हटलं पाहुणे 8:30 वाजता. बापरे 8:30 वाजता. मस्त झोप लागून राहिली तिथं. हा सूरजच्या घरी. काय एसी मध्ये झोपून राहिले काय? नाही हो, आता थंडी आहे ना. आता एसी बंद आहे. रात्री लेट झोपले, मेहंदी काढली आहे ना, तर मेहंदी काढायलाच 12-1 वाजले. हा 1 वाजेपर्यंत मग गोष्टी चालू होत्या तर मग झोप होते काय. त्याच्यानं मग 8:30 वाजता उठले. असं. राणी काय करते? राणी काय आंघोळीले गेली ना. आंघोळीले पाठवलं तिले. जाय म्हटलं आंघोळ करून घे पाणी तपलं तर. अमाय सकाळीच गेली आंघोळीले. 9 वाजले ना आता. हो राणीचा झाला असेल चहा नाश्ता. हो झाला ना, राणीचा झाला. हा चहा नाश्ताही झाला. आता आंघोळीले गेली. आंघोळ झाली म्हणजे तिचे कपडे धुईधाय करून टाकतो मी. हा काऊन टेन्शन येऊन राहिलं काय तुले? माय पोरगी उपाशी राहते काय? हा उपाशी गिपाशी नाही ठेवत म्हटलं तिले. तिची सोय करतो ना मी. हा उपाशी गिपाशी नाही ठेवत तू या पोरीले. नाही ते तर मला माहित आहे म्हणा. तुमच्या भरोशावर पाठवलं तर तुम्ही उपाशी नाही ठेवत. पण आता ते घरी नाही आहे तर मलाच नाही गमून राहिलं. आणि तिला कधी एकटी कुठं पाठवलं नाही ना, तर आठवण येते तिची. नाही ताई आई करत राहते ना घरी त्याच्यानं. हो ते तर आहे म्हणा. घरात लेकरं नाही राहत तर आपल्यालाच नाही गमत. नाही तर काय मग मावशी, त्याच्यानं लावत राहतो फोन. ठीक आहे मग मावशी ठेवतो फोन. सांग जा राणीले आईचा फोन आला होता म्हणून. ठीक आहे ना, सांगन ना तिले. हो ठीक आहे मग. रुपा लावला होता काय शांता मावशीले फोन? हो लावला होता ना, आताच बोलले. झाला म्हणे राणीचा चहा नाश्ताही झाला म्हणे. आता आंघोळीला गेली म्हणे राणी. मग आंघोळ झाली म्हणजे तिचे कपडे वपडे धुवून टाकतो म्हणे मी. हा काय गमून राहिलं तिथं राणीले? राहून राहिली ते? गमून गिमून तर राहिलं तिले. आता अनोळखी आहे काय तिले? हा नवाळे लोक नाही आहे ना. आता लेकरही सगळे तिचे ओळखीचेच आहे. हा पाहुणे आपल्या गावातलेच आहे. तर काही नवाळ्यासारखं काही वाटून नाही राहिलं म्हणते तिले. मस्त खेळून राहिली ना, मस्त राहून राहिली म्हणते. आता आंघोळीला गेली ते. मग लावा लागन थोड्या वेळानं फोन. बोलन मग राणी संग. बरं ठीक आहे ना. मी वावरात जातो म्हटलं आता नाश्ता गिश्ता करून. ठीक आहे ना, तर नाश्ता तर बनलाच आहे. कुठे गेले होते तुम्ही आता? पवनच्या घरी गेलो होतो मी. पवनचे पैसे द्यायचे होते. असं चाल ना मग नाश्ता करून घेऊ. हो चला. बाई बाई. अमाय बांगड्यावाल्या बाई आल्या वाटते. लय वेळच्या आल्या काय जी तुम्ही? 5 मिनिट झाले इथं आली तर आवाज देऊन राहिली मी. बाई बाई कोणी येतच नाही घराच्या बाहेर. कुठं गेले म्हटलं पाहुणे? आले का नाही आले? आले ना पाहुणे घेऊन आले. सगळेच आले म्हटलं. तिकडे पेंडॉल मध्ये जाऊन बसले तर तिकडेच जावं लागन आपल्याला. मग अमाय बाई पाय
आता तिकूनच आली ना मी पेंडॉल जोडून. पण मला काय माहित का ते तुमच्या घरचं होय बा म्हणून. तिकूनच आली मी म्हटलं पोराचं घर कोणतं होय, पोराचं घर कोणतं होय, नवरदेवाचं घर. तिथपर्यंत आणून दिलं मला एका पोरानं. चला म्हणते काकू नेऊन देतो तुम्हाला. सूरजचं नाव सांगितलं बरोबर, तर चला म्हणते मी सूरज काकाले ओळखतो, तर आणून दिलं बा त्या पोरानं इथपर्यंत. तर फोन लावायला पाहिजे होता मग, घर नाही पाहिलं होतं तर. फोन काऊन नाही लावला? मोबाईल आहे पण मोबाईल नंबर तर पाहिजे. नंबर घ्यायचा भुलली होती मी. अजून तिकडे जा लागन मग नाही बांगड्या घेऊन. हो चला ना मग, सगळ्या जणी तिकडेच बसल्या, तिकडेच भर जा बांगड्या. बरं उचलून द्या मग टोपली. बरं टोपली उचलून देतो आणि थैला मी पकडतो. पाणी वाणी पेता काय? पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या म्हटलं. नाश्ता करायचं असेल तर नाश्ताही करून घ्या, नाश्ताही आहे. नाही हो बाई, नाश्ता गिश्ता करून आली बाई मी. नाश्ता गिश्ता करून आली म्हटलं, मग पाहिजे मला भूक लागन तर सांगन मी. आता भूक तर नाही आहे मला. ठीक आहे चला मग तिकडे. हो हो. कोणाला भरा लागते म्हटलं पहिले बांगड्या? या म्हटलं बसा पाटावर. बसा ना काकू, तुम्हीच बसा ना पहिले. हो तुम्ही बसा ना उषाबाई, तुम्ही बसा म्हटलं पाटवर पहिले. तुम्ही भरून घ्या बांगड्या. आणि काय म्हणते कोण कोण भरून देते त्याची नावं लिहा लागन ना. उषाबाईला कोण कोण बांगड्या भरून देता त्याची नावं लिहा लागन. तर प्रीती कागद पेन घेऊन ये ना. वही घे आण ना. कायच्यावर नावं लिहिशील? हाय ना काकू, कागद पेन आहे. काढ ना. तर मग नावं नाही लिहा लागणार काय? उषाबाईचं नाव टाक आणि कोण कोण भरून देते त्याचे नावं टाक. आणि आपण भरू तर आपले नावं लिहि जा. कोण किती भरते काय भरते, म्हणजे पैसे देवाले बरं होईल ना मग. कोण कोण उषाबाईले बांगड्या भरून दिले, आपण न भरले. हिशोब पाहिजे. हो बाई नावं लिहि जा. कोणाचं नाव नका सोड जा. लेकरं पाकरं सगळेच नावं लिहि जा म्हटलं. काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हटलं, मी कोणालाच नाही सोडत. सगळेचे नाव लिहितो आणि तुम्ही किती किती भरून देता बांगड्या तेही लिहितो म्हटलं. ये मग पोराची माय कुठे गेली? मा इथंच तर बसली आहे हो मी. या ना मग बसा म्हटलं. अक्षित टाका पाटावर ना बसा. प्रीती तू भरून घे ना, नाही तर तू इथं बहीणच होय ना, तू बस. नाही नाही आत्या, पहिले तुम्ही भरून घ्या ना. तुमचा मान आहे म्हटलं, पहिले तुम्ही भरून घ्या ना, मग आमच्या इकडून भरून घ्या. बरं ठीक आहे, मीच बसतो. प्रीती माय नाव टाकजो म्हटलं. शांताबाई. शांताबाईची कोण 2 डझन चांगल्या भरून दे जाजी मस्त. चांगल्या भरून द्या बांगड्या, फुटल्या नाही पाहिजे, मजबूत. चांगल्याच भरून देतो ना. पसंत करा ना तुम्ही कोणता कलर पाहिजे तुम्हाला. आता म्हटलं हिरव्या आणि गोल्डन भर, लग्नात तेच चांगल्या वाटते. बरं भरून द्या, हिरवा आणि गोल्डन म्हणते तर. अन प्रीती माय नाव लिहिजो. माय ऐकून 2 डझन. एवढ्या कायले पाहिजे शांताबाई, चंद्रकलाबाई? एवढ्या नाही पाहिजे म्हटलं, अर्धा डझन भरून द्या. नाही अर्धा घी नाही, 2 भरा. 2 भरा म्हटलं. नाही तर काय मग अर्ध्यानं काय होऊन राहिलं. पोराची माय होय असं नाही चालत. तुमच्या मताने नाही चालणार उषाबाई. आम्ही म्हणतो तर ऐका. घ्या बाई म्हटलं बांगड्याला बाई भरून द्या बरं. माय ऐकून 2, शांताबाईची ऐकून 2. लता तू किती देतो भरून? मी 2च देतो ना. मी काय 1 देऊ मग? 1 डझन माझ्याकडून 2 डझन. एवढ्या मोठ्या बांगड्या काय करन मी? एक भरून द्या सगळ्या जणी. लय मोठ्या होईन ना ते 2 डझन. मला तर बांगड्याच नाही घ्यावा लागणार मग 2 वर्ष. चांगला आहे ना आत्या, नाही घ्या लागणार तर. घे भर भर. काय हो तुम्ही बी ऐकत नाही ना काही नाही. एवढ्या बांगड्या लय जास्त होईन. हो झाले ना आत्या, होईन तर. आम्ही भरून देऊन राहिलो ना आमच्या इकडून. तू काऊन टेन्शन घेऊन राहिली? भर म्हटलं. द्याजी काकू भरून द्या मस्त. चांगले चांगले कलर दे जा. आणि एक काम करा, एकच एक कलर नका देऊ आता सगळ्या जणी देऊन राहिल्या तर एक कलर म्हणजे प्रत्येक कलरच्या बांगड्या भरून द्या तुम्ही आत्याले, म्हणजे सामोरी घालता येते. ठीक आहे ना. हो. किती मोठ्या बांगड्या झाल्या हो माझ्याजवळ. तुम्हाला नाही म्हटलं तर लय झाले ना एवढ्या बांगड्या. काही नाही होत आत्या, काही नाही हो. ठेवजो म्हटलं तशीच. सामोर तुलेच कामी पडन, तूच घालजो. आठवण तर राहीन का प्रीतीच्या मैत्रिणी आल्या होत्या बा, सगळ्यांना बांगड्या भरून दिल्या. आठवण राहीन. या ना मग, कोण येते बांगड्या भराले? हा ना समोर. या ना प्रीती ताई, तुम्ही या म्हटलं, नाही तर तुमच्या आईले बोलावा पहिले. आता काय वहिनी, कोणाला बांगड्याच भरणार. तुम्ही बसा मी बसा एकच आहे. या नाही तर तुम्हीच या. तुम्हीच तर बसल्या तिथं पाटाजवळ, तर तुम्हीच बसा. नाही मी आखरीत भरण, लेकराले भरून द्या नाही तर पहिले. बसा ना, कोणाला बांगड्या भर नसा. तुम्ही बसा मी बसा. टाइम जाते म्हटलं त्यानं. आता सगळ्या जणी बसल्याच आहे ना. लागते एका नंबर. लागते म्हटलं एका नंबर. टेन्शन नका घेऊ. घ्या वहिनी, व्हा म्हटलं पुढं. नाही मी पुढं नाही होत. पहिले बाकीच्याले भरू द्या, मी शेवटी भरण बाय. या कोण येता? बस ना बाई, काय होते बस ना. या ना वहिनी, या म्हटलं. ये लक्ष्मी, ये बरं. लक्ष्मीले भरून द्या. बरं कुठं आहे लक्ष्मी? कोणती लक्ष्मी होय? ये बा, कोणती लक्ष्मी होय तर. ये बस. माई नातीन होय म्हटलं, माई नातीन. शांता आजी, मला बांगड्या भरायच्या.
हो व बस ना बस, म्हटलं पैसे गिसे नाही द्या लागत. जाय लक्ष्मीले भरू दे, मग तू या नंबरला तू भर. शीला आहे, रिया आहे. पहिले लेकराले भरून द्या हो बाई, बांगड्यावाल्या बाई. पहिले म्हटलं लेकरा पाकरायचं होऊ द्या आणि मग आपलं होत राहते आरामात. बोल बाई, कशी देऊ? कशी देऊ म्हटलं त्या पोरीले? द्या ना मस्त चांगलेवाले घालून. कडी द्या नाही तर टाकून. बरं, लिहिजो बाई, लक्ष्मीचं नाव लिहिजो. हो काकू, लक्ष्मीचं नाव लिहितो ना, टेन्शन नका घेऊ. लिहितो लक्ष्मी. वा वा, मी तर खुश झाली बांगड्याले पाहून. नवीन बांगड्या. पोरी, काय नाव तुया? काकू, राणी. अच्छा, राणी. लिहो बाई, राणीचं नाव लिह. राणी, पसंत करणं बांगड्या. द्या ना काकू, गोल्डन कलर मध्ये घालून. गोल्डन कलर का अजून पसंत करणं? पर्पल आहे, गुलाबी आहे, हिरवा आहे. गोल्डनच. हो, गोल्डनच द्या. गोल्डन कलरचा ड्रेस आहे ना माझ्याजवळ, लग्नात घालत मी, तर म्हणून मला गोल्डनच पाहिजे. बरं, बरोबर आहे मग पोरीचंही. ठीक आहे, गोल्डन कलर घालून देतो मग. गोल्डन कलरच्या बांगड्या किती घालून देऊ? 2 डझन? घालून द्या ना, घालून द्या. बरं. रिया, जा ना तू बस ना. काकू, इले ना पर्पल कलरच्या पहा बरं. कंगन असेल तर कंगन टाकून द्या, आणि काचाचे असेल तर काचाचे टाकून द्या. पण काचाचे काय लवकर फुटते. कंगनच द्या मस्त टाकून, 4 सट आहे ना बाई, मस्त सट टाकून दे ना. पर्पल कलरचा होते ना हिच्या हातात. बरं, टाकून द्या मग. हो, जमलं बा, उरकलं लेकरायचं. बाई शीला, आता तू बस जो म्हटलं. तू या नंबर लावून घे रियाच्या बाद. हो आजी, लावतो ना, लावतो. हो, चला लेकरायचं आटोपलं, आता बसा. बबिता, होय म्हटलं, तू सोय पुढं. बस पाटावर. या मग वहिनी, आता झालं म्हटलं लेकरायचं. लावा, एक जण समोर या. बरं, मीच बसतो मग. हो, या पुढे या आणि पसंत करा कोणत्या कलरच्या बांगड्या घालायच्या तुम्हाला तर. दाखव बाई, हात पाहू दे बापा, साईज पाहू दे. हो, पाहून घ्या ना काकू. एकदम मोठ्या ढिल्या नका घालून दे जा, लवकर फुटते नाही तर मग बांगड्या. नाही हो बाई, ढिल्याने घालून देत मी. बरोबर मापानच घालून देतो ना. पाहू दे हाताची साईज, त्या हिशोबानं घालून देतो मग मी मस्त. सांग ना कोणत्या भरायच्या आहे मग? द्या ना, हिरव्याच भरून द्या, हिरवा कलर. हो वहिनी, भरा हिरवा आणि गोल्डन. राहू द्या ना, गोल्डन कायले, 3 भरतो मी, जास्त नाही भरत. नाही 3 गी काही नाही. 3 कोणालेच नाही भरायच्या. अर्धा डझन काय होऊन राहिलं. सगळेले 2 डझन भरून द्या. नाही तर काय मग वहिनी, 3 गी नाही. 3 गी नाही, सगळेले 2 डझन भरणं आहे म्हणजे भरणं आहे. पहिले सांगून देतो मी. आत्यानं मला पहिले सांगून ठेवलाय का बाई प्रीती, सगळेले बांगड्या भरून देणं तुझं काम आहे आणि सगळेले 2 डझन भरून देतो म्हणे. राहू द्या ना, कायले पण. नाही हो बाई, कायले गिले काही नाही. 2 डझन भरा लागते म्हणजे भरा लागते. कालच सांगितलं मला आत्यानं, माझ्याकडे आहे ते बांगड्या भरून देणं, तर मी माझ्या हिशोबानं भरून देतो. सगळेले 2 डझन भरून देतो. तर भरणंच आहे सगळेले, कोणी चुकलं नाही पाहिजे, कोणी राहिलं नाही पाहिजे. आणि भावना नाही दिसून राहिली मला. भावना आली का नाही आली? का झोपलीच आहे? आली ना, भाव नाही आली, मोबाईलवर बोलून राहिली. ते योगेशचा फोन आला तर पाहिजे म्हटलं, नाही तर चालली जाईन तिकडे. इकडे बोलावजा तिले. सांगून आली ना तिले, येतेच ते. बरं भरून द्या मग काकू 2 डझन. कलर वहिनी सांगा ना तुम्ही तुमच्या मतानं. हिरवाच कलर भरून द्या ना, हिरवानं गोल्डन. बरं. वंदना, मेघाले काय देऊ म्हटलं आपण आदन? काय देवाचं आहे? काय देवाचं आहे आई तुमच्या मतानं? तरी कितीपर्यंत द्यायचं आहे तुम्हाला? किती हजारापर्यंत देऊ म्हटलं? 7-8 हजारापर्यंत, चांगल्यात चांगलं. 7-8 हजारापर्यंत काय द्यान तुम्ही? जे येईन ते पाहू ना, तर त्याच्यानंच विचार करून राहिली. फ्रीज घेतो म्हटलं तर ती जाते 18,000, 20,000पर्यंत. एवढ्या महागाचं आपल्या ऐकून घेणंही नाही होणार. आणि अजून ड्रेसिंग आहे, दिवाण आहे, कपाट आहे, तर तेही महागच आहे. 15-15, 16-16 हजार. एवढ्या महागाचं तर आपण देऊ नाही शकत. हो आई, मग कुकर आहे बा, कुकर मिक्सर म्हणाल तर तुम्ही 5-6 हजारापर्यंत. हो, कुकर मिक्सर तर आहे, पण ते कसं आहे, लग्नात सगळेजण हेच आणते ना आंदण, तर मग डबल भांडं होऊन जाते. डबल भांडं नाही झालं पाहिजे म्हटलं तिले. आणि आपण कुकर देऊ तर चांगलं नाही वाटणार. तर एक काम करू, नाही तर काय देऊ, मिक्सर? हो, मिक्सर ही 4 हजारापर्यंत होऊन जाते. म्हणजे समोर तिच्या कामी येते. समजा जर सासू संग राहायचं आहे, नाही राहायचं आहे, कुठं त्याला रूम करून राहायचं आहे, समजा बाहेर गावी गेले तर मिक्सर कामी गिमी पडते त्याच्या. ते तर आहे, पण डबल नाही झालं पाहिजे ना. अजून कोणी घेऊन येईन तर डबल टिबल होऊन जाते. मग काय करता, पैसे देऊन द्या. नाही तर मग हातात पैसे तिच्या मतानं घेत बसन. मग जे तिला भांडं पडलं नसन ते सांगून देऊ का पैसे देतो बा, तुला जे वाटलं ते घेऊन घेजो. मग पैसे देणं चांगलं नाही वाटत. पैसे देऊन ये, घेते नाही घेत, खर्च करून घे. पैसे राहू दे, काही पाय ना, आठवण करणं चांगली वस्तू. एक काम करा, नाही तात्या, मग तुम्ही ना तोड्या बनवून घ्या म्हटलं 7-8 हजारापर्यंत. जसे बनन तसे.
माय सोनं गिनं तर लय महाग आहे व आता चांदीच्या तोड्या होईन काय 8,000त. होईन पण एकदम जाड्या जाड्या नाही होणार, पतल्या पतल्या होईन, नाजूक डिझाईन होते 8,000पर्यंत. बरं तसं करू मग, चांदीच्या तोरड्या देऊन देऊ नाही काय, ते तरी कामी येईन तिले सामोर घाला गेलाले. नाही तर काय मग, पैसे देणं चांगलं नाही वाटत. पैसे द्या आणि खर्च करून घेईन. आणि आपण म्हटलं कुकर देतो, मिक्सर देतो, हा तर ते काय डबल डबल भांडं पडन तर तसंच राहीन तिचं, हा वापरण्यात नाही येणार. हो तोड्या काय घालन मोडन, हा म्हणजे मोडून तरी कामीच येते ना, मोडमध्ये जाते, नवीन बनवता येते, हा म्हणजे फेकण्यात नाही जात. हो आणि सोन्याचं देतो म्हटलं तर आपली एवढी अवकात बी नाही आहे मग सोन्याचे भांडे देऊ बा म्हणून. आता आपल्या हिशोबानं पाहा लागन, गरिबी गरिबी. ठीक आहे ना, तर एक काम करन, आज हळदीचा दिवस आहे तर हळद गिळत लावून झाल्यावर चालली जाईन मी आणि घेऊन येईन मग तोरड्या. हो तसं कर जा. नाही तर उद्याही जाता येते, नवरदेव काय सकाळीनच थोडी येऊन राहिला, हा येवाले तर टाइमच लागते ना, 12-1 वाजते नवरदेवले आले. हो लग्न लागाले टाइमच आहे, मग 2-2:30 तर लग्न लागालेच वाजन. नाही तर काय मग, तर उद्या चालले जा. नाही तर पाहिन मी आता तिथं जाऊन पाहा लागन मेघाच्या घरी काय हालचाल चालू आहे तर त्या हिशोबानं मग आज जर टाइम भेटला तर आजच निघून जाईन. वनिताबाई, वनिताबाई, या म्हटलं मंगलाबाई. काय करून राहिल्या तुम्ही दोघी जणी सासासुनी, हा तुम्हाला बोलावाले या लागून राहिलं मले कामं गिमं टाकून. कशा आहे हो तुम्ही वनिताबाई, हा तिकडे या नाही लागत काय? येतच होतो ना आता, मी दोघी जणी येतच होतो. आता चाल म्हणे, आता वंदना बी चला म्हणे, आत्याबाई जाऊ म्हणे तिकडे. आता एक काम करा तुम्ही कणी तुमच्या घराले कुलूप लावून द्या म्हटलं, हा काय म्हणते ताला घ्या आणि लॉक लावून द्या, तिकडेच राहा म्हटलं. आता 2-4 दिवस 10 वेळा या लागते तुमच्या घरी. चाला वनिताबाई, चाला वनिताबाई, चालव वंदना, हा माया कामं राहिले आणि तुमच्याच मागं घुमा लागते. आता येऊ नका तुम्ही घरी, हा काय कपडे लत्ते घेऊन चाला तुम्ही, तिकडेच राहायचा. आणि माणसाला यायला लागन मग तिकडे. हो माणसं लेकरं काय आहे सगळे घेऊन चाला तिकडे. हा स्वयंपाक आहे म्हटलं ना, तुम्हाला बनवा लागत ना मले बनवा लागत, स्वयंपाकवाल्या बाया बी आहे, खाणं न राहणं आहे आणि तिथं कामं करू लाग जा 1-2. आता तुम्ही मोठे आहे, तुम्हाला समजते, हा आता तर चला बा सांगत जा, तर तुम्ही बी येत नाही. तसं नाही आहे हो, आता येतच होती मी वंदनाला घेऊन. काही चालता मग आली ना बांगड्या भरणारी, हा बोलावा म्हणते सगळेले लवकर लवकर. अजून तिले जायचं आहे वाटते दुसऱ्या ठिकाणी, तर घाई करून राहिली ते म्हणते मला दुसऱ्या ठिकाणी बी जायचं आहे म्हणते, लवकर लवकर बोलावा म्हणते, कोणाकोणाला बोलावायचं आहे तर मी म्हटलं आणतो म्हटलं मी सगळेले बोलावून. हा काय, नाही तर काय मग चला मग पटकन. बरं चाल मग. या म्हटलं, कोण बसते पहिले बांगड्या भराले? पहिले काय नवरीलेच घालून द्या ना, नवरीलेच घालून द्या पहिले. बाई मेघा बस ना तू. बरं ये नवरी बाई ये म्हटलं पहिले तू. हो चांगले घालून दे जा मस्त, एका एका हातात 2-2 डझन. बरं ठीक आहे ना. वंदना नाव लिहिजो म्हटलं सगळेचे. हो बाई वंदना, कोणाला भूलजो नका, सगळेचे नाव लिहिजो बाई, सगळेचे नाव लिहिजो म्हटलं, लेकरापासून हा आपले नाव झाले, गावातले आहे आता, हा तर सगळेचे नाव लिहिजो. ठीक आहे ना काकू. जाय मग मेघा, अक्षित टाक पाटावर आणि बस. हो काकू. बरं हे वय काय नवरी? हो नवरी वय ना. नवरीनं तर 2च बुचा बांधल्या मग, हा लग्नात बी 2 बुचाच बांधून जाशील काय हो बाई? नाही काकू, 2 बुचा कायले बांधन मग, मस्त चांगली हेअरस्टाईल करन ना. आता हे सध्याच घरी आहे तर आता मेहंदी लागन तर माझे केस खराब नाही होणार काय, त्याच्यानं म्हटलं 2 बुचा बांधून ठेवतो बा, केस खराबच होणार आहे त्याच्यानं. जाऊ द्या म्हटलं आजच्या दिवस राहू देतो, उद्या मस्त तयारी करन. मग पार्लर वालीले सांगितलंय ना मेकअप करासाठी. हा काय चांगलं आहे ना मग, पार्लरवाली येऊन राहिली तर. किती वेळची वाट पाहून राहिली मी, हा आता जमा झाले सगळेजण, मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे बाई, त्याच्यानं घाई करून राहिली मी. जाणं होते आरामात जाणं होते, आता कामाकाजात होतेच टाईम. हो ते तर आहेच. आता घरचे पाहुणे तर होते पण गावातले त्याला गेले होते मग बोलावाले, चालावं. कोणी घरी राहते नाही राहत, डबल जाऊन पाहावं लागते. कोणी सुटलं नाही पाहिजे बा, कोणी राहिलं नाही पाहिजे बा, त्याच्यानं डबल तर जावंच लागते. हो बाई ते तर आहे, जाच लागते डबल टिबल. डेकोरेशन की मस्त केलं मनोजनं. हो मनोजनं इथंच करायला लावलं डेकोरेशन. आई म्हणे इथंच पावते म्हणे पाहुणे घेऊन, कायले बाहेर डेकोरेशन करायला लागते म्हणे रोडवर, आई तर अंगणातच होते म्हणे. तर पाय बरं मावले ना पाहुणे घेऊन, मावते ना काकू, अंगणी मोठा आहे ना, मावते आरामात मावते पाहुणे. आणि पा बरं डेकोरेशन बी मस्त वाटून राहिलं, घरासमोर रस्ताही आहे मस्त जावा येवाले. डेकोरेशनच्या ना घर उठून दिसून राहिलं तुमचं, नाही त्या घर म्हणजे चांगलं आहे म्हणा पण एवढं खास नाही दिसत. आता किती मस्त उठून दिसून राहिलं तुमचं घर. हो आता जोपर्यंत पाहुणे आहे तोपर्यंत चांगलं वाटतं, पण पाहुणे गेले का मग झालं सुनसान. हो मग पाहुणे जाते मेघाही जाते. हो नाही तर काय. बाई सांग ना कोणत्या बांगड्या भरायच्या? भरून द्या ना काकू, हिरव्याच बांगड्या भरून द्या. हिरव्याच भरा लागते ना नवरीला? हो हिरव्या तर भरा लागते, हिरव्या बांगड्या मी मायकून देतो ना भरून. हा मायकून देतो म्हटलं मी. अजून पाहिजे असन तुले 5-6 डझन तर घेऊन घेजो, आता आलीच आहे बांगड्यावाली तर. हा आता तुनं तिकडे घालाले साड्या घेतल्या असन ना, हा 7-8 साड्या किती घेतले, 7-8 घेतले का 10-12 घेतले तर, हा कोणत्या कलरचे घेतले काय घेतले त्या हिशोबानं घेऊन घे. हा मस्त मॅचिंग घालत जाजो मग तिथं. हो मेघा ताई आयडिया चांगली आहे,
बांगड्या नाही घेतल्या आपण ना. माय हो गड्या, ते एक एक डझन घेऊन घ्या लागन मग. हो तर घेऊन घे जो मग. ठीक आहे ना, चालते चालते, भरून देतो मी. कलर वलर पाहून घे जा तुम्ही. मेघा घे म्हटलं, भरून घे. अन मंगलाबाई, मेघाचेच भरून झाले म्हणजे तुम्ही बस जा म्हटलं, तुम्हाला भरून देईन मी. राहू द्या ना वनिताबाई, राहू द्या ना, मला कायले भरून देता आता. नाही नाही, भरून तर देईनच मी. भरून घे जा म्हटलं मेघाचा झाल्यावर. ठीक आहे. नीता, काय मोठे? आईला आवाज दे ना बाई, काय करून राहिली तू आई घरात? हा, ये ना म्हणा बाहेर. आता सगळ्या जणी आल्या तरी घराघरातच राहते. हा, बोलाव ना आईले बाहेर. हो मोठे, देतो ना आवाज. जाय बोलावते म्हणा, मोठी आई थोडीशी पाहुणे घेऊन येते, तर इकडे देखभाल करत जाय म्हणा. पाणी गिनी पाहिजे कोणाले, हा चहा घी पाहिजे असेल तर चहा दे म्हणा. ठीक आहे ना मोठे. एक काम करा काकू, पाण्याची कॅन ठेवून द्या. ज्याला ज्याला लागते ते पाणी घेते ना पेते, आणि ते डिस्पोजल ग्लास राहते ते ठेवून देत जा. 10 वेळा उठणं देणं अजून बाकीची कामं राहते ना तुमच्या मागं, म्हणून राहिले. हो तसंच करायला लागन आता. तशीच करतो मी. 2 कॅन आणाले लावा लागन मनोजले, आणि ते ग्लास आणूनच ठेवले. हो तसंच कर जा मग. आपल्या हातानं घेते ना आपल्या हातानं पेते. चला मग मित्रांनो, आज बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे बा. बांगड्यावाली काकू आली आणि ती गाई करून राहिली. या मग लवकर लवकर बांगड्या भराले. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या भागात नवीन व्हिडिओमध्ये. चला मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटू सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.